जय राधा माधव कुंज बिहारी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी जन वल्लभ गिरिवरधारी।
चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरु वैष्णवांश। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनानुसेवितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामे। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरतीशे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। अजून एक पणती म्हणूया भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांसाठी। आज त्यांचा तिरुभाव दिवस आहे म्हणून। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिसिद्धान्त सरस्वती निधिनामिने। श्रीवार्षभानवी देवी दैताय कृपाब्धये कृष्णसम्बन्ध विज्ञान दायिने प्रभवे नमः। माधुर्योज्ज्वल प्रेमाढ्य श्रीरूपानुगभक्तिद श्रीगौर करुणाशक्ति विग्रहाय नमोस्तुते। नमस्ते गौरवाणी श्रीमूर्तये दीनतारिणे रूपानुगतापदान्तहारिणे। प्रभूजींनी मला भीमसेन प्रभूंनी आदेश दिला आहे आजचं व्याख्यान देण्यासाठी। तर त्यांनी सब्जेक्ट काही मला सांगितला होता काय कुठल्या विषयावर बोला वगैरे। तर आज भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज जे की प्रभुपदांचे गुरु आहेत तर त्यांचा आज तिरुभाव दिवस आहे, डिसअपिअरन्स डे। तर तो आपण मंदिरात साजरा केला असेलच दुपारी 12पर्यंत। उपवास होता आज। तर त्यांच्याविषयी आपण थोडं जाणून घेणार आहोत आज त्यांच्याविषयी थोडी। तर आपण त्यांच्याविषयी जी चर्चा करणार आहोत तर माझी ॲक्च्युली पात्रता नाही आहे, पण त्यांचं ग्लोरिफिकेशन व्हावं आणि माझं प्युरिफिकेशन व्हावं म्हणून बोलतो मी। आणि हे संपूर्ण त्याच्यात एक डिस्क्लेमर आहे, म्हणजे हे संपूर्ण जे मी आज ऐकलं आहे एक कृष्ण किशोर प्रभू म्हणून आहेत NBCCला, त्यांचं एक लेक्चर आहे, ते संपूर्ण ऐकलं आहे, तेच मी तुमच्यासमोर मांडणार आहे। आपण 4 पॉईंटमध्ये त्यांचं वर्णन आपण इथे करणार आहोत आज। त्यांचा एक पहिला पॉईंट आहे तो म्हणजे जन्म। त्यांचा जन्म कुठल्या परिस्थितीत झाला आहे, कसा झाला आहे, कुठे झाला आहे, केव्हा झाला आहे वगैरे वगैरे। म्हणजे ते एक बॅकग्राऊंड, एक सामाजिक बॅकग्राऊंड म्हणजे असतं ना की कुठल्या परिस्थितीत जन्म झाला। जसं चैतन्य महाप्रभूंचं होतं आवला बावला बाबू किंवा ते असे बरेच काही बाबाजी होते त्यावेळेस, सहजिया होते त्यावेळेस चैतन्य महाप्रभूंचा प्राकट्य झालं होतं इथे। तर अशा कुठल्या परिस्थिती सामाजिक काय व्यवस्था होती त्यावेळेस भक्तिसिद्धांत सरस्वती स्वामींचा जन्म झाला आहे ते आपण बॅकग्राऊंड बघूया। दुसरं आहे त्यांचं लाईफ, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये कुठे कुठे टर्निंग पॉईंट आले त्याच्याविषयी चर्चा करू।
तिसरं म्हणजे त्यांची काय विजन होती किंवा त्यांची काय इच्छा होती की हा कृष्ण भक्तीचा प्रचार जो आहे तो पाश्चात्य देशात कसा जावा, कसा गेला पाहिजे आणि पाश्चात्य देशात देखील त्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. आणि चौथं म्हणजे त्यांचं एक युनिक कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे प्रत्येक गुरुचं आपण जर बघितलं आपली गुरु शिष्य परंपरा इस्कॉनमध्ये आणि सगळे जे आचार्य आहेत तर त्यांचं एक 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 गुरु जर बघितला तर त्यांचं एक वेगळं कॉन्ट्रीब्युशन आहे. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे या जी इस्कॉन नावाची जी प्रभुपादांनी स्थापन केलं इस्कॉन ही संस्था, त्याच्या आधी पण गौडीय मठ होता, त्याच्या आधी पण ही कृष्णभक्ती कंटिन्यू ब्रह्मवध गौडी संप्रदाय आपला तिथून चालत येते. तर त्याच्यामध्ये काय काय प्रत्येक गुरुचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे एक स्पेशल. फॉर एक्झाम्पल कसं की आता प्रभुपादांच्या प्रत्येक आपण जर इंग्लिश भाषांतर जे केले प्रभुपादांनी सगळ्या बुक्सचे किंवा भगवद्गीता भागवतम याचे सगळे, तर त्याच्यामध्ये सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड असा शब्द वापरला आहे. तो इथून आला आहे, म्हणजे भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांनी तो वापरला होता आणि तिथून तो SPOG सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड किंवा मेलोज जे रस म्हणतो आपण भक्तीतले 5 रस, त्याच्यामध्ये जे मेलो नाव आहे, रसला इंग्लिशमध्ये शब्दच मिळत नव्हता, तो मेलो नाव दिलं त्याला. तर हा भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांकडून आलेला शब्द आहे. किंवा आपण काही म्हणतो निर्विशेष, आपण निर्विशेष शून्यवादी, म्हणजे निर्विशेष किंवा सविशेष म्हणजे निर्गुण किंवा सगुण, हे सगळे जे असे शब्द आहेत ते सगळे भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांनी आणलेत आपल्या याच्या गुरु शिष्य परंपरेमध्ये. तर हे त्यांचं एक युनिक कॉन्ट्रीब्युशन आहे. आपण सुरुवातीच्या पहिल्या पॉईंटवर जाऊया आता. तर भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज यांचा जन्म झाला आहे 1874 साली 6 फेब्रुवारीला. ते भक्तिविनोद ठाकूर आणि भगवती देवी दासी, भगवती देवी माता म्हणजे त्यांच्या आई, या दोघांच्या पोटी ते जन्माला आले आणि त्यांचा 3:30 वाजता दुपारी जन्म झालेला आहे, दुपारी 3:30 वाजता जगन्नाथपुरीमध्ये. तर ज्यावेळेस काय होतं तिथे की बंगाल म्हणजे अजून ते जगन्नाथपुरीत होते, वेस्ट बेंगॉलला गेले होते, तर त्यावेळेस तिथे जन्म झाला. आणि ते एक सुरुवातीची ती कथा माहिती आहे प्रत्येकालाच की जसं ते 10-1 महिन्याचे झाले त्यावेळेस जगन्नाथ रथ आला त्यांच्या घरासमोर आणि तो तिथेच थांबला, जगन्नाथ रथ हलतच नव्हता. मग शेवटी 3 दिवस तो रथ तिथेच होता. भक्तिविनोद ठाकूरांनी सांगितलं आपल्या पत्नींना की याला घे बाळाला आपण दर्शन करून आणू असं. आणि त्याचा जन्म देखील तसाच झाला होता की जन्मतःच ते त्यांची जी नाळ म्हणतो आपण, डिलिव्हरी झाल्यानंतर ती जी नाळ असते अंबिलिकल कॉर्ड, ती पूर्ण गळ्यात अशी वेढा घालून ती तसे ते जन्माला आले होते. म्हणजे तिथूनच ते ब्राह्मण होते, ब्राह्मण थ्रेड म्हणतो आपण त्याला, जसे जानवं घातलेले तसेच ते जन्माला आले होते. तर त्यावेळेस सुद्धा बऱ्याचशा जणांनी म्हणजे पंडित त्यावेळेसचे ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे जे काही ज्योतिषशास्त्र आहे ते ज्योतिषशास्त्रज्ञ होते, त्यांनी अशी त्यांची एक भविष्यवाणी केली होती की त्यांचे पूर्ण 32 गुण जुळत आहेत. म्हणजे 32 सगळे असे गुण आहेत त्यांच्याकडे की जे महापुरुषांमध्ये असतात, असे 32 गुण सगळे त्यांच्याकडे आहेत असं ते ॲस्ट्रॉनॉमर सांगत होते. आणि तर ते 10 महिन्याचे असताना त्यांना जेव्हा जगन्नाथांच्या रथावर घेऊन गेले आणि दर्शनासाठी, तर ते बाळ असं जेव्हा चरणकमलांजवळ ठेवलं होतं जगन्नाथांच्या, तर वरून जगन्नाथांचा जो एक हार होता तो हार त्यांच्या गळ्यात पडला भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांच्या. तर त्यांच्या गळ्यात पडल्यावर सगळ्यांना ते खूप आश्चर्य वाटलं आणि ते तिथून गेल्यानंतर लगेचच रथ चालायला लागला. म्हणजे जणू काही भगवंत त्यांना दर्शन देण्यासाठीच आले होते आणि त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यांचा सत्कार केला भगवंतांनी. म्हणून तर त्यांना एक शक्तावेश अवतार किंवा जसं रे ऑफ विष्णू म्हणजे एक भगवंता विष्णूचे किरण होते, ते रे ऑफ विष्णू म्हटलं जातं त्यांना, खूप मोठे महात्मा. आता कारण त्यांचं खूप मोठं लाईफ चरित्र आहे, म्हणजे चरित्र आहे असं जीवनचरित्र, तर त्याचं आपण थोडं एक शॉर्टकट पार्टमध्ये बघूया. फास्ट जात जाईल मी पुढे, कारण आपल्याला अर्ध्या तासात संपवायचं बऱ्याचशा गोष्टी, थोडे 10 मिनटं उशीर होऊ शकतो. नंतर ते साधारण एक 2 वर्ष तिथे होते. तिथून ते नंतर त्यांची आई आणि ते कलकत्ता किंवा बेंगॉलला गेले, वेस्ट बेंगॉल. तर तिथे ते राहत होते आणि त्यावेळेस ब्रिटिशांचं साम्राज्य होतं भारतावर, संपूर्ण ब्रिटिश राज्य होतं. त्याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आधी आली होती आणि मग ते भारतावर ते राज्य करत होते ब्रिटिश सगळे. आणि त्यावेळेस काय होतं ना की
त्यांचे वडील जे आहेत म्हणजे भक्तिविनोद ठाकूर जे आहेत ते, आणि हे एक बॅकग्राऊंड सांगतो आधी, म्हणजे ते त्यांचा जन्म कुठल्या बॅकग्राऊंडमध्ये झाला आहे, असं ते कुठे जन्मानंतर जर त्यांची कर्मभूमी ती कुठे आली. तर तिथे असं चित्र होतं की एक अप्पर मिडल क्लास होता, मिडल क्लास त्याच्यात एक टॉप क्लास, मिडलमध्ये वर अप्पर मिडल क्लास जे लोक होते त्यांना तिथे भद्रलोक म्हणायचे, भद्रलोक. तर म्हणजे भक्तिविनोद ठाकूर हे भद्रलोकातले एक जन होते, म्हणजे एक नागरिक होते. भद्रलोक म्हणजे काय की जे सॉफिस्टिकेटेड होते आणि जे शास्त्राच्या आधारावर किंवा तत्वाच्या आधारावर जाणून घ्यायचे की कसं जगलं पाहिजे वगैरे, असे ते भद्रलोक होते. तर ते जरा अप्पर मिडल क्लास होता, आणि बाकीचा सगळा क्लास जो होता तसा लोअर क्लास होता सगळा, म्हणजे ज्यांना शास्त्रांची एवढी नाही, सेंटिमेंटल क्लास होता एकदम, म्हणजे भावनिक होता तो, असा इमोशनल क्लास होता एक. तर जे भक्तिविनोद ठाकूर म्हणजे केदारनाथ दत्त त्यांच्या घरात ते आले, आणि ही संपूर्ण फॅमिलीची ते भद्रलोक म्हटले जायचे त्यांना. ते कसे होते, अजून त्यांचे कॅरेक्टर्स होतं की लिबरल, म्हणजे फ्रीनेस होता की प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे, कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा असू दे, प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षण घेऊन नोकरी, किंवा म्हणजे या टाईपचे लोक होते ते सगळे असे, म्हणजे एज्युकेटेड लोक होते, किंवा सेक्युलर व्हॅल्यूज होत्या त्यांच्या जीवनामध्ये, ह्या व्हॅल्यूज होत्या ते सेक्युलर होते, प्रत्येकालाच सगळे गोष्टी आल्या पाहिजेत असे. तर ब्रिटिश साम्राज्याखाली इथे एक 3 प्रकारच्या कॅटेगरीचे लोक राहत होते त्यावेळेस. एक पहिला जो होता ना तो काय क्लास होता, एक या लोकांना म्हणजे ब्रिटिश साम्राज्य काय, त्यांनी जेव्हा ब्रिटिश लोक जेव्हा आले तर त्यावेळेस त्यांनी कॅटेगरी केल्या या लोकांच्या तिथे वेस्ट बेंगॉलमध्ये, आणि ते सगळ्या लोकांना काय समजायचे की अरे हे मूर्ती पूजा करतात, मूर्तीची पूजा करतात वगैरे, म्हणजे तुच्छ मानायचे. इंग्लिश लोक जे ब्रिटिश लोक जे तर ते या वेस्ट बेंगॉलच्या बऱ्याचशा लोकांना तुच्छ मानायचे की सेंटिमेंटल लोक आहेत सगळे असे. तर तो एक क्लास होता की तो मूर्तीपूजा करणारा किंवा सेंटिमेंटल इमोशनल क्लास होता. एक दुसरा क्लास होता की मूर्तीपूजा करणारा हा पहिला क्लास होता. दुसरा एक थोडा सेंटिमेंटल, म्हणजे त्याच्याहीपेक्षा थोडा इमोशन्सवर, मला हे पाहिजे, म्हणजे व्यवहार भगवंताशी म्हणून मी पूजा करतोय वगैरे वगैरे असे, किंवा मला स्वप्न पडलं आणि भगवंताने असं सांगितलं म्हणून मी असं करतोय, किंवा असे इमोशनल लोक असायचे. आणि तिसरा एक क्लास होता तो म्हणजे थोडा जाणकार होता, राधाकृष्णाचे लीला वर्णन करणारा, पण तो एक व्यवस्थित लीलांचं वर्णन न करणारा क्लास होता. म्हणजे त्यांना भक्ती प्रोसेस किंवा अशी टॉपमोस्ट ही भक्ती आहे असं नाही माहिती होतं. ते राधाकृष्णाचे पास्ट टाईम जेव्हा ना सांगायचे तर ते एक वेगळ्या मानाने सांगायचे, गोपी राधा कृष्ण आणि मग ते त्यांचे मित्र मैत्रिणी असं. तर त्यावरून इंग्लिश लोकांना तेव्हा असं वाटतं की राधाकृष्ण म्हणजे एक सेन्स ग्रॅटिफिकेशन करणारा एक कोणीतरी जोडपं आहे, एक सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करणारा. तर ते एक म्हणजे त्यांना असं वाटायचं की हे अशिक्षित लोक आहे, अनएज्युकेटेड लोक आहे, निरक्षर इलिटरेट लोक आहे. तर ते ह्या 3 प्रकारचे लोक असताना अशी बॅकग्राऊंड होतं, म्हणजे सोशल बॅकग्राऊंड. म्हणजे का सांगण्याचं तात्पर्य काय की जसं आता आपल्या घरी एखादा कोणी बाळ जन्माला आला आहे भक्ताच्या घरी, तर तो किती चांगल्या परिस्थितीत जन्माला आला ना की त्याचे आई वडील भक्त आहेत, भक्ती इस्कॉन मोठं आहे, पाहिजे तिथे 5-10 किलोमीटरवर इस्कॉनचे मंदिर आहेत, तो भक्त बनू शकतोय सहजपणे. पण भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांचा जो प्रकट आहे त्यावेळेस झालं की अशा परिस्थितीची सोसायटी, असे लोक होते त्यावेळेस, आणि त्यांचा जन्म अशा परिस्थितीत झाला. तर त्या परिस्थितीत ते भक्त आणि तिथून प्रीचिंग वगैरे हे खूप लांब होतं म्हणजे असं. तर म्हणजे इंग्लिश लोक जे आहेत ना ते हे समजायचे या लोकांना की रॅशनल आहे. तर आता इथून पुढे अद्वैतवाद, म्हणजे हे लोक जे आहेत ना हळूहळू की जास्तीत जास्त कुठपर्यंत पोहोचायचे की हे तर्कवादापर्यंत, म्हणजे अद्वैतवादापर्यंत त्यांची प्रगती होऊ शकेल इथपर्यंत होते. म्हणजे आणि नंतर मग त्याच्यानंतर हे ब्रिटिश लोक आले, आणि त्यानंतर मग हे भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांचा अशा परिस्थितीत तिथे प्राकट्य झालं. तर हे मी पुन्हा पुन्हा का सांगतोय की ज्यावेळेस जसे वाढायला लागली त्यांची, म्हणजे 5-6 वर्षाचे झाले, 7 वर्ष झाले, आपण तो एक इन्सिडन्स माहिती आहे तुम्हाला की सगळ्यांनाच माहिती ती. एकदा 5 वर्षाचे होते ते त्यावेळेस त्यांना म्हणजे भक्तिविनोद ठाकूरांनी काहीतरी बाजारातून एक थोडे हे आणले होते, आंबे आणले होते, आणि ते असे ठेवले होते, आणि बरेच फळ होते दुसरे असे, आणि भक्तिसिद्धांत सरस्वतींनी त्यांना एक आंबा घेतला, हा माझा आहे, मी खाणार आहे असा एक आंबा,
आणि आणि ते त्यांचे वडील खूप स्ट्रिक्ट होते. भक्तिविनोद ठाकूर म्हटलं की अरे तू ऑफर केलं नाही भगवंतांना अजून, तू कसं काय खाल्ला, एवढंच ते बोलले होते. लहान मुलगा आहे, त्यांनी खाल्लं तरी चाललं असतं, एवढं काही म्हणजे हे नव्हतं असं. एवढं ते एक त्याला शिक्षण मिळावं म्हणून पप्पांनी त्यांना अशी गोष्ट म्हटली. पण त्यांनी ते खूप मनावर घेतलं. बघा 5-7 वर्षाचा मुलगा आणि तो किती मॅच्युरिटी होती त्याच्यामध्ये की तो खाल्लं असतं चाललं असतं. पण त्यांनी काय केलं की नाही, पूर्ण मी भगवंतांच्या प्रती ऑफेन्स केला आहे, कृष्णाच्या प्रती मी ऑफेन्स केला आहे मोठा, त्यामुळे मी हे आयुष्यभर मी आंबा हे फळ खाणार नाही. आता पुढे येऊन असं म्हणजे चर्चा झाली होती की ते मग त्यांना कच्चा आंबा जो होता म्हणजे कैरी, त्याची चटणी आवडायची त्यांना, ती खायची ते. पण आंबा पिकलेला जो आहे, रायपण मँगो म्हणतो म्हणा, पिकलेल्या आंब्याची चव काहीतरी वेगळीच आहे आणि ती खाण्यात काही वेगळ्याच मजा आहे. तर ते त्यांनी आयुष्यभर कधीच नाही खाल्लं. प्रभुपाद सुद्धा त्यांच्या भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद ते त्यांच्या बऱ्याचशा प्रवचनांमध्ये सांगतात, किंवा आज सकाळीच एक प्रवचन पण होतं ABCCला, प्रभुपादांचं प्रवचन होतं भागवत क्लास. तर त्याच्यामध्ये पण ते सांगत होते की माझे जे गुरु आहेत ते प्रिन्सिपलला फॉलो करणारे गुरु होते. म्हणजे स्वतः प्रभुपाद कसे आहेत ना, प्रिन्सिपल म्हणजे कसं सिद्धांत, म्हणून त्यांना सिद्धांत नाव दिलं गेलं आहे. प्रिन्सिपलला फॉलो करणारे म्हणजे तसे प्रभुपादांचं कसं होतं, एखाद्याला प्रभुपाद कसं आहे की समजा काही एखाद्याने विरोध केला एखाद्या कुठल्या स्टेटमेंटवर प्रभुपादांना प्रिचिंग करताना, तर त्याला विरोध करताना त्याला हळूहळू त्याच्या पद्धतीने घेऊन, प्रभुपादांमध्ये ही कला होती, पण त्याला हरवल्याशिवाय राहायचे नाही प्रभुपाद, आणि त्याला भगवंताचा भक्त बनवायचे काही असू दे. तसे भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामींचं तसं नेचर नव्हतं. ते काय, ते खूप इंटेलिजंट होते, भयंकर हुशार, अतिबुद्धिमान, भयंकर बुद्धिमान होते ते. त्यामुळे ते समजा जाऊ दे, हा वेडा आहे, याला नाही करणारी गोष्ट सोडून द्या, त्यापेक्षा मी माघार घेतो. म्हणजे प्रिन्सिपलच्या आधारावर त्यांची भक्ती होती पुढे. मग त्यांनी सुरुवात जी जीवनाची बघा ना, त्या प्रिन्सिपलवर आले की मी ऑफेन्स केला, मी आंबा खाणार नाही आयुष्यात कधीच. आता आपण पुढे जाऊया, दुसरा पॉईंट म्हणजे त्यांचं लाईफ, म्हणजे मेन जे जीवन आहे त्याच्यावर. तर हे जे 7वे, काही लेखक म्हणत आहेत की 4थे, मी इंटरनेटवर बघितलं तर गुगलवर, पण मी लेक्चरमध्ये ऐकलं तर 7वे मुलं होते. म्हणजे त्यांना 14 मुलं होते एकूण, भक्तिविनोद ठाकूरांना 14 मुलं होते, त्यातले 7वा मुलगा होता. आजकाल 14 मुलं कुठेच नाही. एक हम दो हमारे पण नाही, आता एक हमारा एक ही झालं. काही तर नाहीच म्हणतात. आम्ही IT कडचे बरेच लोक येतात आमच्याकडे पेशंट म्हणून, ते म्हणतात नाही यायची. म्हटलं तुमच्या लग्नाला 10-12 वर्ष झाले अजून कोणीच नाही. आम्ही नाही चाहिए बच्चा. असे लोक पण खूप आहेत, बच्चाही नाही चाहिए. कसं काय माहिती जीवन पुढे, पण असे पण आहेत. तर हे 7वे मूल होते भक्तिविनोद ठाकूरांचे. तर यांचं नाव बिमल प्रसाद का ठेवलं होतं ते पण माहिती आपल्याला, की भक्तिविनोद ठाकूरांची खूप मोठी इच्छा होती की ह्या कृष्ण भक्तीचा जबरदस्त प्रचारक कोणीतरी यावा, अशी खूप मोठी इच्छा होती. आणि त्यांचे बरेच मुलं झाल्यानंतर त्यांनी एक नवस केला, नवस म्हणतो ना आपण, नवस मानला होता त्यांनी, विमला देवी, की जी भगवान जगन्नाथ जे त्यांची इंटरनल पोटेन्सी, त्याला इंटरनल पोटेन्सी म्हणतात, काय म्हणतात मराठी, अंतरंगा शक्ती, भगवंत जगन्नाथ यांची अंतरंगा शक्ती होती ती इंटरनल पोटेन्सी, विमला देवी. तर विमला देवीला त्यांनी एक नवस मानला होता की माझ्या पोटी असा जन्माला येऊ दे एक मुलगा की जो कृष्ण भक्तीचा भयंकर प्रचार करेल पाश्चात्य देशात पण. आणि म्हणून मग हा मुलगा झाला होता, आणि म्हणून त्यांचं नाव बिमल प्रसाद ठेवलं, विमला देवीचा प्रसाद आणि बिमल प्रसाद. आता थोडं अजून बॅकग्राऊंडवर जाऊया की भक्तिविनोद ठाकूर हे कुठल्या परिस्थितीत होते. म्हणजे त्यांना असं काही खूप सहजपणे भक्तिविनोद ठाकूरांना भक्ती करता येईल किंवा भक्तीचा सहजपणे प्रचार करता येईल अशी परिस्थिती नव्हती. त्यांच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल होतं, भयंकर स्ट्रगल. म्हणजे आपल्याला आता कुणालाच नाही, आपल्याला खूप फॅसिलिटी सगळ्या आहेत, त्यांना इतकं स्ट्रगल होतं की सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे हेल्थ, शारीरिक तब्येत वगैरे, हेल्थविषयी पण तक्रारी होत्या, वेल्थविषयी म्हणजे प्रॉपर्टी किंवा जमीन जुमला काय असेल आपली प्रॉपर्टी, वेल्थविषयी, जॉब कसा शोधायचा, फॅमिली लाईफ, या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना खूप स्ट्रगल होतं लाईफमध्ये. जसं त्यांच्या वेळेस कॉलरा एपिडेमिक आलं होतं, कॉलरा आला होता त्यावेळेस, कॉलरा एपिडेमिक, तर त्यावेळेस खूप लोक मेले होते. इवन एवढंच नाही तर असं म्हटलं जातं की भक्तिविनोद ठाकूर जे आहेत तर म्हणजे त्यांच्या बहीण भाऊ
भक्तिविनोद ठाकूरांचे बहीण भाऊ जे होते त्यापैकी सगळे मेले होते. आई वडील बहीण भाऊ, फक्त एक बहीण होती शिल्लक, त्या कॉलराच्या दरम्यान पण मेली. इतकं स्ट्रगल होतं त्यांच्या लाईफमध्ये की सगळे मेले, फक्त एक बहीण शिल्लक होती भक्तिविनोद ठाकूरांची. आणि ते वेल्समध्ये पण खूप गरिबी आली होती त्यांना, भयंकर गरिबी आली होती आणि सगळ्याच गोष्टी. पण कसं तरी भक्तिविनोद ठाकूर हे खूप चांगले म्हणजे महान आचार्य आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे वयाच्या 27व्या वर्षी मग त्यांना जॉब मिळाला. त्यांनी ते जे 7th ग्रेड म्हणजे 7व्या ग्रेडमधले ते डेप्युटी मॅजिस्ट्रेट झाले. डेप्युटी मॅजिस्ट्रेट जे कलेक्टरच्या लेवलची पोस्ट असते त्या नोकरीला ते लागले 27व्या वर्षी. पण तोपर्यंत ते सगळं निघून गेलं होतं. म्हणजे बाकीचा म्हणजे कुठपर्यंत भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांचा जेव्हा जन्म झाला तोपर्यंत ह्या सगळ्या परिस्थिती संपल्या होत्या. म्हणजे गरिबी किंवा हे जे हेल्थचे प्रॉब्लेम वगैरे हे सगळे इश्यू त्यांच्या जीवनातले संपले होते भक्तिविनोद ठाकूरांच्या. आणि चांगल्या परिस्थितीत म्हणजे त्यांच्या चांगल्या परिस्थितीत पण सामाजिक व्यवस्था अशी असताना भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांचा जन्म झाला. आता त्याच्यामध्ये यांना ज्या बिकट परिस्थिती होत्या म्हणजे आपण बघतो की भक्तिविनोद ठाकूरांविषयी जे आपण हे मटेरियल गोष्टी बघितल्या की त्यांना जॉब होता, हे नव्हतं ते नव्हतं वगैरे. पण आता स्पिरिच्युअल जे होते म्हणजे त्यांना खूप आतून इच्छा होती मनापासून आध्यात्मिक गोष्टीकडे किंवा या सगळ्याची. पण त्यांना साधं पुस्तकही नाही मिळालं होतं. अगदी एवढंच नाही तर त्यांनी म्हणजे त्यांना वेज मिळत नव्हते. एवढंच नाही तर गॉडबद्दल म्हणजे भगवंताबद्दल किंवा एक देव काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी एक ख्रिश्चन मिशनरी सुद्धा जॉईन केली होती. ख्रिश्चन मिशनरी, कारण ब्रिटिश लोक होते त्यावेळेस, ते ख्रिश्चन मिशनरी जॉईन केली होती की अरे काय आहे देव देव वगैरे, मग ते तर जाणून घेऊया असं. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती होती त्यांना आध्यात्मिक गोष्टीसाठी. आणि ते त्यांच्या याच्यातून दिसतं की बऱ्याच प्रयत्नांनंतर भक्तिविनोद ठाकूरांना जवळजवळ 7 वर्षानंतर म्हणजे जॉबला लागल्यानंतर 7 वर्षानंतर चैतन्य चरितामृत याची कॉपी भेटली. एक कॉपी त्यांना चैतन्य चरितामृतची मिळाली आणि त्यांनी ती वाचायला सुरुवात केली. चैतन्य चरितामृत त्यांनी जेव्हा वाचायला सुरुवात केली, एकदा वाचून झालं तरी त्यांना काही म्हणजे एवढं लक्षात नाही आलं. 3दा त्यांनी जेव्हा वाचलं चैतन्य चरितामृत तेव्हा त्यांच्या लक्षात पूर्ण आलं की चैतन्य महाप्रभूंची काय इच्छा आहे आणि काय चैतन्य महाप्रभूंची मिशन आहे. कशासाठी चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव झाला होता इथे, म्हणजे काय कशासाठी आले होते चैतन्य महाप्रभू. तर ती संपूर्ण मिशनचा अभ्यास त्यांनी 3 वेळा ज्यावेळेस वाचलं त्यानंतर झाला. असं म्हटलं जातं की ते चैतन्य चरितामृत जेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांनी वाचलं तर त्यांनी ते वाचतच गेले. असं म्हटलंय की त्यांनी म्हणजे ते म्हणायचे की चैतन्य चरितामृत हे प्रत्येक भक्ताने 108 वेळा वाचलं पाहिजे आपल्या जीवनात, असं ते म्हणायचे. आणि त्यांनी स्वतः ॲक्च्युली ते 108 वेळा वाचलं होतं भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांनी. तर याच्याही पुढे जाऊन आता की हे जे आले म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज जन्माला आले तर त्यांना बरोबर कळलं की जेव्हा ॲस्ट्रॉनॉमरने सगळं सांगितलं की या गोष्टी की याच्यामध्ये महापुरुष बनण्याच्या सगळ्या क्वालिटीज आहेत, तर तेव्हा भक्तिविनोद ठाकूर हे एकदम म्हणजे त्यांना जेव्हा सोल्यास म्हणजे त्यांना एकदम बरं वाटलं की आत्ता माझ्या पोटी जो मुलगा आला आहे हा काहीतरी म्हणजे कृष्णभक्तीचा प्रचार करणार आहे मोठा. आणि तर त्यांनी काय केलं ना की ज्या वेळेस म्हणजे त्यांना जशा गोष्टी अनुभवायला लागल्या स्ट्रगल सगळ्या गोष्टींमध्ये जॉब वगैरे, पण भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांनी त्यांनी काय केलं, एक प्रॉपर एका वयात आल्यानंतर म्हणजे 17-18 वयात आल्यानंतर खूप हुशार होते ते. त्यांना त्रिपुरा महाराज जे होते, त्रिपुराचे महाराज, त्यांच्याकडे एक जॉब दिला होता त्यांना, त्रिपुरा महाराजांकडे राजस्थानच्या तिकडे. तर त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या ज्या तिथले ज्या राज्यातले मुलं असतील त्यांना संस्कृत शिकवणे वगैरे या गोष्टींचा जॉब भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी मिळाला होता. पण हा जॉब मिळण्याच्या आधी आणि त्याच्यानंतर अजून काय बॅकग्राऊंड म्हणजे त्यांचं काय काय चाललेलं होतं जीवनामध्ये, काय टर्निंग पॉईंट होते लाईफमध्ये ते पण आपण बघूया. जसं ते वयाच्या म्हणजे 7 वर्षाचे ज्यावेळेस होते भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज, त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांना एक जपमाळ दिली होती. तर त्या जपमाळेवरच ते जप करायचे नाही, तर ते शेवटपर्यंत त्या माळेवर त्यांनी जप केला. आणि त्याच वेळी म्हणजे वयाच्या 7व्या वर्षी भक्ती सिद्धांत सरस्वती सरांना कमीत कमी म्हणजे ते सगळे भगवद्गीतेचे 700 सगळे श्लोक त्यांना पाठांतर होते.
पूर्ण पाठ होते, तोंडपाठ होते आणि त्याचं मिनिंग सहित एवढे ते खूप हुशार होते भक्ती सिद्धांत सरस्वती. आणि त्याच वेळेस त्यांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांना एक कुर्मदेवची जी मूर्ती आहे त्यांची स्वतःची होती ती कुर्मदेवाची मूर्तीसुद्धा दिली होती. तर त्या कुर्मदेवाची म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की तेव्हापासूनच त्यांनी डेटी वर्शिप जी म्हणतो आपण भगवंतांच्या आरच्या विग्रहांची पूजा ते सुद्धा ते तिथूनच सुरुवात केली. वयाच्या 7व्या वर्षी बघा भगवद्गीतेचे 700 श्लोक पूर्ण पाठ, त्यांच्या वडिलांनी दिलेली जपमाळ जी आहे ती त्या जपमाळेवर जप करून पूर्ण आयुष्यभर त्या जपमाळेवर जप केला. आणि तिसरं म्हणजे कुर्मदेवांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीवर पूर्ण मूर्तीपूजा शेवटपर्यंत त्यांनी त्यांच्या वडिलांनी दिलेली मूर्ती ठेवली. असं 1881 मध्ये म्हणजे 6-7 वर्षाचे होते तेव्हा. आता त्यांच्या घरी ना खूप लोक यायचे असे, कारण भक्तिविनोद ठाकूर जे डेप्युटी मॅजिस्ट्रेट असल्यामुळे त्यांच्या खूप ओळखी होत्या पूर्ण भारतभर, एस्पेशली वेस्ट बेंगॉल आणि आजूबाजूचा परिसर. त्यांच्याकडे बरेच लोक यायचे, मोठमोठाले लोक, म्हणजे इतकं खूप हाय प्रोफाईल लोक त्यांच्याकडे यायचे. एकदा रवींद्रनाथ टागोर आले होते, रवींद्रनाथ टागोर भक्तिविनोद ठाकूरांकडे. तर त्यांचं माहिती होतं भक्तिविनोद ठाकूरांना की त्यांची क्वालिटी, त्यांना म्युझिकमध्ये खूप गाणं म्हणणे किंवा असं म्युझिकमध्ये त्यांना आवड होती. तर त्यांनी सांगितलं की हा माझा मुलगा, याला पण याच्यासमोर तू म्हणून दाखव काहीतरी सॉन्ग, काहीतरी गाणं म्हणून दाखव. तर त्यांनी म्हटलं असं काहीतरी भक्ती आपल्या रवींद्रनाथ टागोरांनी. पण सिद्धांत सरस्वतींना ते काही इंटरेस्ट नव्हता यार, म्हणजे पण त्यांनी ते ऐकलं होतं जस्ट असं. पण त्यांनी पुढे जाऊन सांगतात त्यांच्या याच्यामध्ये ते की मला नंतर खूप म्हणजे मला खूप आठवण झाली होती त्यांची, की त्यांनी इतकं सुंदर सॉन्ग म्हटलं होतं. ते ॲप्रिसिएशन होतं, पण त्यांना ते तत्ववादी होते ना जास्त, सिद्धांत, त्यामुळे त्यांना ते असं काही आवडत नव्हतं म्युझिक वगैरे किंवा असं. नंतर त्यांचं जे आहे रीडिंग म्हणजे इतके अफाट रीडर होते ते, म्हणजे लहानपणापासून भरपूर मोठमोठाले बुक्स वाचून काढले होते त्यांनी. आणि रायटिंग त्यांनी जे आपण म्हणतो अनुभाष्य, चैतन्य चरितामृत त्यांनी अनुभाष्य लिहिलं आहे. असे भक्तिसिद्धांत सरस्वती स्वामींचे भरपूर सारे बुक्स आहेत असे, म्हणजे वाचन आणि लिखाणात त्यांची खूप जबरदस्त शैली होती त्यांची. म्हणजे त्यांना काय ना लीला तत्व जे म्हणतो आपण एक भगवंताच्या लीला किंवा असं कुठले लीला तत्व जे ते लीला तत्व कमी आवडत होतं त्यांना, पण जे तत्वज्ञान जे ते प्रिन्सिपलवर आधारित ते खूप आवडत होतं त्यांना. असं म्हटलं जातं की भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांना इंग्लिशमधले 70,000 शब्दांचं नॉलेज होतं. म्हणजे आज जर आपण टॉप इंग्लिशची डिक्शनरी जरी काढली तर त्याच्यामध्ये हार्डली 20-25,000 30,000 शब्द आहेत, पण त्यांना 70,000 शब्दांचं नॉलेज होतं. आणि त्यांचं जर आज पण आपण जे लिहिलेलं पुस्तक आहे तर ते काढले ना तर वाचायला बसल्यानंतर जवळ आपल्याला डिक्शनरीज ठेवायला लागते. आणि एक पेज वाचताना असं म्हटलं जातं, बरेचसे भक्त म्हणतात की एक पेज वाचण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 वेळा डिक्शनरी बघायला लागते. एवढं त्यांचं ते, म्हणजे ते शब्दसुद्धा खूप हाय लेवलचे शब्द आहेत असे, ते आपल्यासारख्या सहज इंग्लिश बोलणाऱ्याला पण ते समजत नाही. तर त्यांना ना वयाच्या 15व्या वर्षी त्यांना एक म्हणजे 1889 साली त्यांना एक डिग्री मिळाली होती. आणि ती बघा ना वयाच्या 15व्या वर्षी त्यांना सिद्धांत सरस्वती नावाची डिग्री दिली. ती त्यांच्या टीचर जे होते त्यांनीच दिली होती त्यांना. कारण त्यांना काय ना लहानपणापासून त्यांना ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे आपण ज्याला खगोलशास्त्र म्हणतो, त्या ॲस्ट्रॉनॉमीमध्ये त्यांना खूप आवड होती. इतकी आवड होती की त्याचा ते खूप अभ्यास करायचे. आणि त्यांचं काय होतं ना की ॲस्ट्रॉनॉमी ना स्थल काल परिस्थितीनुसार बदलत जाते अशी असते ॲस्ट्रॉनॉमी. म्हणजे आत्ताची काय सिच्युएशन आहे, कुठले प्लॅनेट्स कसे आहेत त्याच्यावर त्याची परिस्थिती बदलत जाते परत, म्हणून ते बदलायला लागतात. काही वर्षांनी त्याच्यामध्ये बदल घडून आणायला लागतात. तर त्यांना म्हणजे ते खगोलशास्त्रामध्ये त्यांनी इतक्या चांगल्या प्रतीचा अभ्यास केला होता आणि त्यांनी ते लिहिले होते सिद्धांत असे. त्यामुळे त्यांचे जे गुरु होते, त्यांचे गुरु जे आहेत त्यांचं नाव आहे महेशचंद्र चुडामणी आणि सुंदरलाल, हे 2 गुरु होते त्यांचे. आणि ते खूप मोठे हुशार पंडित होते. तर त्यांना त्यांचे जे लिहिलेले किंवा त्यांनी जे अभ्यास केला ते सिद्धांत त्यांना खूप आवडले. त्यावेळेस त्यांनी 15व्या वर्षी त्यांना ही डिग्री किंवा हे अवॉर्ड दिलं आहे सिद्धांत सरस्वती म्हणून.
त्यांचं नाव सिद्धांत सरस्वती. पण भक्ती केव्हा आलं, जेव्हा हे पुढे येऊन जेव्हा त्यांनी गौर किशोरदास बाबाजी महाराजांकडून इनिशिएशन घेण्याच्या आधी किंवा घेतल्यानंतर त्यांनी जेव्हा याच्यात गेले त्या आधी कृष्ण नाम जप महाजप चालू केला त्यांनी, शतकोटी नाम जप. तर त्यावेळेस 1905 साली, म्हणजे ते त्यावेळेस साधारण 21 वर्षाचे होते, 1905 साली, तेव्हा त्यांनी जो नामजप चालू केला होता 192 माळांचा जप रोज करायचे. आणि त्यांनी जेव्हा काउंट केलं तर त्यावेळेस त्यांना 3 लाख नामजप एका दिवशी झाला पाहिजे होता. तर शतकोटी नामजप जेव्हा त्यांनी चालू केला तर त्याला पूर्ण 9 वर्षे लागणार होते त्यांनी काउंट केल्यानुसार. तर ते त्या ठिकाणी जेव्हा बसले आणि तो जप सुरू केला आणि ते सगळं बघून भक्तिविनोद ठाकूरांनी त्यांना भक्ती हा शब्द जोडला की हा खरोखर भक्त जबरदस्त, म्हणून ते भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज झाले. तर तोपर्यंत त्यांचं नाव वयाच्या 15 वर्षी सिद्धांत सरस्वती होते. तर भक्ती हा शब्द त्यांनी त्यांच्या वडिलांनी जोडला त्यांना, भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज. तर त्यावेळेस सुद्धा बऱ्याचशा प्रवचनात आपण ऐकतो की ते जेव्हा 10 वर्ष ते असे बसले नव्हते कंटिन्यू 10 वर्ष. म्हणजे ॲक्च्युली तसं आपण आजपर्यंत ऐकलं आहे, पण मी या प्रवचनात असं ऐकलं की ते त्यावेळेस सुद्धा त्यांनी बऱ्याचशा गोष्टींची स्थापना केली. या मठ, त्या लोकांशी भेटणे, त्या लोकांशी भेटणे, अशी म्हणजे त्यांची ती जी प्रिचिंगची जी गोष्ट आहे ती कंटिन्यू चालूच होती त्याच्या दरम्यान सुद्धा. की असं नाही कंटिन्यू ते आपले 10 वर्ष जपच करत बसले होते असं नाही, कंटिन्यू बसायचे. पण 192 राऊंड चालले की किंवा मध्ये ते थांबायचे. मध्ये म्हणजे 192 राऊंड झाल्यानंतर ते त्यांच्या पुढच्या गोष्टी करायला लागायचे. आणि त्या दरम्यान ते चातुर्मास जेव्हा जेव्हा यायचा दरवर्षी, त्याच्या दरम्यान ते खूप मोठं कडक पालन करायचे चातुर्मासाचं. म्हणजे अक्षरशः गाय जसं अन्न खाते ना त्या प्रकारे मागे हात बांधणार आणि असं म्हणजे तुमच्या तोंडाला जेवढं येईल प्लेटमधून किंवा असं अन्न तेवढंच ते अन्न खायचे. अशा कठोर तपश्चर्या करणारे असे हे गुरु आहेत. तर आणि आपण बघितलं की काही ठिकाणी ऐकलं आपण की ते 4 वर्षापर्यंत त्यांनी ते कुटीर होतं साधं, म्हणजे गवताचं एक कुटीर बनवलं होतं भजन कुटीर, आणि तिथे ते जप करायचे. 4 वर्षापर्यंत त्या ह्याच्यात राहिले. पण शेवटी काय म्हणजे 1-2 वर्षानंतर ते गळायला लागायचं, त्याचं ते सगळं छत निघून गेलं आणि ते गळायला लागायचं. मग ते काय बघायचे ना की याला रिपेअर करत बसण्यापेक्षा तेवढा टाईम जाईल तेव्हा ते छत्री घेत बसायचे. ते छत्री घेऊन आपण जप करायचे कंपल्सरी, म्हणजे त्यात टाईम वेस्ट नाही करायचं. असं 4 वर्ष झाल्यानंतर मग त्यांनी एक मोठं हे बांधलं, असं भजन कुटीर कन्स्ट्रक्टेड प्रॉपरली. मग त्यानंतर तिथे ते शिफ्ट झाले होते. तर आता त्यांचा हा ॲस्ट्रॉनॉमी सब्जेक्ट जो इतका आवडीचा होता, खगोलशास्त्र इतका आवडीचा सब्जेक्ट होता की त्यांनी काही परिस्थितीमध्ये पुढे ते नंतर सोडून दिलं, पण स्वतःसाठी ते वापरत होते. म्हणजे इव्हन कुठे जायचं आहे, कुठल्या ठिकाणी प्रवास करायचा आहे, किती वाजता निघायचं वगैरे, हे ते एकदम त्यांचं सगळं ठरलेलं राहायचं. असं की ही वेळ चांगली आहे, ही तिथी चांगली आहे, या दिवशी मी इथे जाऊन प्रवचन दिलं पाहिजे, प्रचार केला पाहिजे, म्हणजे ते खूप मानायचे याला. आणि ते कंपल्सरी त्याच्यात खूप डीप स्टडी होता त्यांचा. तर 1895 सालची एक गोष्ट आहे की ते 21 वर्षाचे जेव्हा होते त्यावेळेस ते कॉलेजला होते. कॉलेजला काय झालं की त्यांना मध्ये मध्ये असा फ्री टाईम मिळायचा, काही लेक्चर संपले की फ्री टाईम मिळायचा. त्या फ्री टाईममध्ये ते काय करायचे, नरोत्तमदास ठाकूर जे त्यांचे भजनं जे ते वैष्णव सॉंग्स, ते जे सेई मोर संपद सेई मोर भजन पूजन आपण जे म्हणतो, तर ते सगळे सॉंग्स वैष्णव सॉंग्स ते म्हणायचे फ्री टाईममध्ये. आणि त्यांचं काय व्हायचं ना, त्यांनी कॉलेज एक साधारण 21व्या वर्षाचे म्हणजे त्यावेळेसच त्यांनी कॉलेज सोडलं. आता सोडण्याच्या मागे सुद्धा एक कारण होतं, तर सिद्धांत ना प्रिन्सिपलवर होते. तर त्यांचं जे सूर्यसिद्धांत होता, सूर्यसिद्धांत हा खूप मोठा भयंकर मोठा गहन विषय आहे की तो अगदी म्हणजे आपण म्हणतो शेवटचा जो त्याचा बदल घडवतो ना आपण, एक नवीन आवृत्ती निघते भगवद्गीतेची, एक आवृत्ती, मग पुढची आवृत्ती, त्याच्यात काही हे करून कुठे शब्द काही मिस्टेक असतील त्या करेक्ट करून वगैरे असे करेक्शन्स, आणि त्याची जी तर तशी ती आवृत्ती जी आहे सूर्यसिद्धांताची, हा खूप मोठा विषय. तर त्या 300 वर्षापूर्वी त्याची शेवटची आवृत्ती झाली होती. तर त्यांनी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली भक्तिसिद्धांत सरस्वती स्वामींनी, तर ते बघितलं की अरे हे खूप जुनं झालं आहे, याचं हे थोडं कॅल्क्युलेशन चेंज करायला लागणार आहेत आपल्याला. तर ते त्यांचे हेडमास्टर किंवा त्याचे प्रिन्सिपल जे होते कॉलेजचे त्यांना ते सांगत होते की नाही आपल्याला हे चेंज करायला लागेल, आता नाही जमणार आहे, आत्ताची स्थलकाल परिस्थितीनुसार हे चेंज करायला लागेल. त्यांचं जमायचं, ते म्हणायचे की नाही नाही नाही
ते नाही करायचं, कारण त्यांना काय नाही इन्कम यायचं. मग ते त्यावेळेसचे जे काही ब्राह्मण होते किंवा त्यावेळेस हे जे हेडमास्टर होते त्यांचे प्रिन्सिपल वगैरे, ते सुद्धा मान्य करत नव्हते. नाही, जे आहे तेच आम्ही चालू ठेवणार, बदलायचं नाही त्याच्यावर. मग यांनी ठीक आहे, नाही कळत आहे तुला, जाऊ दे, मी सोडतो कॉलेज सोडून दिलं यांनी. म्हणजे पूर्ण डिग्री नाही घेतली त्यांनी, पूर्ण डिग्री नसताना देखील ते तिथे राजाच्या इथे जॉबला होते, म्हणजे त्यांना नोकरी होती. आणि तो जॉबसुद्धा नंतर सांगतो, ठीक आहे, 3 वर्षामध्येच त्यांनी तो जॉबसुद्धा सोडला होता. ते थोडे हॅपी नव्हते ते जॉब करून सुद्धा. सॉरी, 10 वर्ष त्यांनी तो जॉब केला होता. 10 वर्षानंतर त्यांनी तो जॉब सोडला, त्रिपुरा महाराजाकडे जेव्हा जॉबला होता. तर ते सोडल्यानंतर ते काय म्हटले त्यांना की ठीक आहे की तू सोडतोय जॉब, तरीसुद्धा तुला म्हणजे जाईपर्यंत मी तुला पेन्शन देणार आहे. त्यांनी पेन्शन दिली होती. ती पेन्शनसुद्धा त्यांनी हार्डली 1, 2, 3च वर्ष घेतली. आणि त्यानंतर जेव्हा संन्यासाची वेळ आली त्यांच्या जीवनात, तर त्यांना एक सिद्धांत ना, प्रिन्सिपल म्हणजे काय होतं की नाही, मी फुकटचे पैसे असे कशासाठी घेऊ ना, मी आता संन्यास घेणार आहे. संन्यास म्हणजे मला भिक्षा मागितली पाहिजे आणि ते अन्न खाल्लं पाहिजे. माझी पेन्शन काही कामाची. पेन्शन त्यांनी बंद केली स्वतःहून, मी नाही घेणार ही पेन्शन, राजाला बंद केली. अशा टाईपचे ते सिद्धांती होते. म्हणजे त्यांच्या सिद्धांतासाठी जर त्यांनी नाही पटलं म्हणून त्यांनी कॉलेजसुद्धा सोडून दिलं, डिग्रीच्या विना, डिग्री न घेता. तर तो जो आणि त्यांना नंतर काय झालं की भक्ती विनोद ठाकूरांची बरीच ओळख असल्यामुळे त्यांनी काय केलं, तिथेच ते एका कॉलेजला जॉबला लागले. कुठल्या, म्हणजे हे कॉलेज सोडून दिले त्यांनी आणि ते एका युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजे कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना एक हाय पोस्ट मिळाली. कारण आजूबाजूचे सगळे लोक त्यांना जाणत होते की अरे हा खूप हुशार आणि खूप तत्ववेत्ता व्यक्ती आहे आणि याला जरी डिग्री नसेल यांच्याकडे तरी चालेल, पण यांना जॉब दिला गेला. आणि खूप म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी हा जो सब्जेक्ट असतो, ॲस्ट्रॉनॉमी, तर या सब्जेक्टचे हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यांना बनवलं कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये. आणि तर ते त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे आणि शिकवून ते विद्यार्थी त्या कॉलेजला जायचे. म्हणजे आपण म्हणतो तोंडी परीक्षा किंवा परीक्षा द्यायला वगैरे, आणि ते परीक्षेमध्ये ते विद्यार्थी सगळे लिहायचे उत्तर सूर्यसिद्धांतावर वगैरे सगळं. तर ते टीचर जेव्हा चेक करायचे त्यांचे, तेच हेडमास्टर त्याच कॉलेजचे, ते म्हणायचे की नाही हे, आणि त्यांनी मग तक्रार केली यांच्या विरुद्ध की अरे तू हे चुकीचं शिकवतायत तुम्ही. ती आवृत्ती 300 वर्षापूर्वीची जी सूर्यसिद्धांताची आवृत्ती त्याच्यानुसार नाही आहे सगळं, म्हणजे तुम्ही हे आत्ताच रिसर्च शिकवतात, पोरं तसंच लिहितात, मग आम्ही त्यांना फेल करणार, आम्ही पास नाही करणार. ते म्हणत होते की नाही, हे तसं नाहीच आहे, आत्ता बदललंय म्हटल्यावर तुम्हाला हेच ॲक्सेप्ट करायला लागेल. पण त्यांच्याशी काही पटलं नाही आणि मग त्यांनी सोडून दिलं. म्हणजे त्यांचं एक प्रकारे असं होतं की जशी एक त्यांच्या वेळेस पण एक ब्राह्मणाची कथा होती त्यांनी ऐकलेली, की त्यावेळेस जसं एक ब्राह्मण होता एका गावामध्ये आणि त्याच्याकडे एक विहीर होती आणि त्या विहिरीचंच पाणी ते प्यायचे. आता त्यांची वडिलोपार्जित विहीर होती, कथा होती एक अशी, ते त्यांना ते आवडायचं. तर ते वडिलोपार्जित विहीर असल्यामुळे काय होतं की त्या विहिरीचं पाणी ना खूप खूप औषधी प्रमाणे होतं जसं, आणि ती पिलं की हेल्दी व्हायची, लोक असे खूप हेल्दी व्हायचे. पण असे बरेच 5, 10, 15, 20, 50 वर्ष निघून गेल्यानंतर परत ते, आणि मग हळूहळू काय झालं, त्या विहिरीचं पाणी ना कॉन्टेमिनेट म्हणजे एकदम अशुद्ध झालं काही कारणामुळे. तर त्या विहिरीचं पाणी पिल्यामुळे लोक मरायला लागले, आजारी पडायला लागले, मरायला लागले, भरपूर असं काही काही व्हायला लागलं. मग लोक त्याला तक्रार करायचे, अरे बाबा तू आता तरी बंद कर हे पाणी, हे असं वगैरे वगैरे. तो ब्राह्मण नाही, काही झालं, आता त्याची पत्नी गेली मेली, त्याची मुलं वगैरे असे गेले, तर तो ब्राह्मण नाही म्हणायचं, नाही ही वडिलोपार्जित विहीर आहे, याच्यातलं पाणी चांगलं आहे आणि मी हेच प्यायला पाहिजे सगळ्यांनी आणि हेच घ्यायचं. म्हणजे ते मानत नव्हता. तर ते म्हणजे काय, याच्यावरून काय दिसतं की भक्तिसिद्धांत सरस्वती स्वामींना सांगायचं होतं की असे काही लोक असतात की ते त्यांचं वडिलोपार्जित जे काही आलेलं आहे तेच पुढे तसंच द्यायला पाहिजे आणि तसंच राहिलं पाहिजे, बदल घडून नाही आणायचा. तसे भक्तिसिद्धांत सरस्वती तसे नव्हते. त्यांना सिद्धांत टाइम प्लेस सर्कमस्टन्सनुसार बदललं पाहिजे आपण, आणि बदलव म्हणून तर त्यांनी किती बदलाव केला सगळ्या प्रिचिंगमध्ये पण. आणि त्यांनी प्रभुपादांना सुद्धा तशाच इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या की तुला जेव्हाही बुक्स, म्हणजे तुला जेव्हाही पैसे मिळतील तेव्हा तू बुक्स प्रिंट करायचे, बुक्स लिहायचे, बुक्स प्रिंट करायचे, ट्रान्सलेट करायचे, आणि स्थलकाळ परिस्थितीनुसार भक्तीचा प्रसार करायचा. प्रभुपादांना पहिलेच डायरेक्ट कुठे सांगितलं बघा ना, आणि प्रभुपाद गेले पण त्यांच्या आज्ञेनुसार वेस्टर्न कंट्रीजमध्ये, जिथं आपल्यापेक्षा भयंकर प्रगत लोक होते पण स्पिरिच्युअली ते पूर्ण डिक्लाइंड होते, म्हणजे सगळ्या गोष्टी ते करत होते, नको करायला पाहिजे, आणि तिथे प्रभुपादांनी प्रचार चालू केला. म्हणजे ते स्थलकाल परिस्थितीनुसार प्रभुपादांनी प्रचार केला. हा कोणामुळे, हे इन्स्ट्रक्शन जे होत्या भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांच्या, त्याच्यामुळे की त्यांना बदलाव घडवून आणायचा असायचा. आणि प्रत्येक गोष्टी वैष्णविझम त्याच्यामध्ये पण बदलाव पाहिजे असायचा त्यांना.
जसं त्यांनी संन्यास घेतला त्यावेळेस 2 प्रकारचे लोक होते की नाही 3 प्रकारचे वैष्णव लोक होते. वैष्णव सगळे वैष्णव लोक सुद्धा 3 प्रकारचे होते. एक काही वैष्णव लोक होते असे समाजामध्ये की ते ढोंगी होते, ढोंगी बाबा म्हणतो आपण त्यांना थोडक्यात, तसे होते. दुसरे होते बाबाजी होते, ते असले जबरदस्त होते बाबाजी वगैरे, म्हणजे जसे गौर किशोरदास बाबाजी वगैरे किंवा जगन्नाथदास बाबाजी महाराज वगैरे. तर म्हणजे वैरागी पूर्ण, ते जसं काही त्यांच्या वागण्यावरून असं वाटेल की हे जगातलेच नाहीत, असे एकदम जबरदस्त फॉलो असे होते. आणि तिसरा होता, आता आपण गौर किशोरदास बाबाजी महाराजांचा विषय निघाला, ते परत 2 मिनिट, आज एक 10 मिनिटं थोडं डिले करूया. तर गौर किशोरदास बाबाजी महाराज जे, तर त्यांच्या सांगण्यावरून असं होतं की ते इतके वैरागी होते की ते कपडे घालायचे ना, तर ते सुद्धा स्मशानभूमीमध्ये जे प्रेताला आणतात ना, डेड बॉडीला, त्याचे जे कपडे उरलेले बाजूला फेकले असतात जाळ्यानंतर किंवा, ते कपडे घालायचे. आता आपल्याला इथे थोडंसं डाऊट येतो की अरे वैष्णव गौर किशोरदास बाबाजी महाराज की जे भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांचे स्पिरिच्युअल मास्टर आहेत, दीक्षागुरू आहेत, आणि ते असं कसं काय मग हे थोडं येतं. पण हे खूप आचार्य लोक, खूप महान होते, आपण त्यांना समजू शकणार नाही आपल्या पलीकडे. म्हणजे ते त्यांचं खाणं सुद्धा होतं ना प्रसाद, तर ते गंगेमध्ये जे कोणी असे भांडे टाकून जाणार, ते भांडं घेऊन भिक्षा मागून आणलेला थोडा असा राईस त्यात टाकून ते गंगेचं पाणी घेऊन, आणि जाळ त्याला लावायचा भात तयार करायला. ते जाळसुद्धा प्रेत जाळण्यासाठी जो जाळ असायचा, त्यातले जे जळालेले लाकडं आहेत तेच थोडं शेवटी ते प्रेत जळलेले लाकडं, ते असं कारण ते बाहेर तिकडेच राहायचे, ते स्मशानभूमीच्या पलीकडे असे, आणि ते घेऊन, म्हणजे कोणीही नको त्यांना डिस्टर्बन्स, इतकं ते भगवंतांचं नामस्मरण करत राहायचे. आणि ते तसा भात पकवून ते खायचे. असं वाटेल की ते पहिले भगवंतांना ऑफर करायचे आणि मग ते खायचे. आता जर मटेरियलदृष्ट्या बघितलं आपल्याला तर असं वाटेल, भौतिकदृष्ट्या बघितल्यावर की अरे मग असं कसं काय जीवन जगलेलं. पण ते सिद्ध पुरुष होते, खूप मोठे महान वैष्णव होते, ते आपल्याला समजण्याच्या पलीकडे. इवन ते जप करायला किंवा म्हणजे भगवंताचं नामस्मरण करायला सुद्धा अशा ठिकाणी बसायचे की म्हणजे टॉयलेट वगैरेमध्ये जिथे कोणी येणार नाही, जे नादिया म्हणजे आपल्या ज्या नवद्वीपमध्ये जिथे कोणी येणार नाही अशा ठिकाणी ते बसायचे. कारण ती इतकी घाण टॉयलेट, ती अशी जागा तिथे कोणीच येणार नाही, म्हणजे मला इथं डिस्टर्ब करायला कोणीच नाही येणार, आणि तशा ठिकाणी ते चांटिंग करायचे. ते गौर किशोरदास बाबाजी महाराज असे या प्रकारचे त्यावेळेस बाबाजी होते. दॅट्स म्हणजे ती दुसरी एक हे होती त्यावेळेस वैष्णवांची क्वालिटी. आणि एक तिसरे होते, ते होते कास्ट गोस्वामी. कास्ट गोस्वामी म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण, जाती गोस्वामी. जाती म्हणजे माझे खापर पंजोबा आजोबा वगैरे ते पासून आमचं चालत आलेलं आहे हे, आणि आम्ही ब्राह्मण आहेत, आमच्याचकडे फक्त सगळे अधिकार आहे, आम्हीच ब्राह्मण, आम्हीच दीक्षा देणार, आम्हीच शिक्षा देणार, असे कास्ट गोस्वामी खूप होते त्यावेळेस. तर असे वैष्णवांमध्ये सुद्धा एक 2-3 क्वालिटीज होत्या. आणि त्यावेळेस संन्यास घेतला भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांनी. मग त्यांना कळलं ना की अरे वैष्णवसुद्धा असे आहेत, मग हे सगळं जे आहे ते बदललं पाहिजे, हे संपूर्ण बदललं पाहिजे हे चित्र. कारण त्यांना म्हणून त्यांना रिफॉर्म, बदलणे किंवा रिवायवल, परत त्या ज्या सत्वगुणी गोष्टी आहेत त्या परत आणणे, याचे गुरु म्हणले जायचे त्यांना. तर 1911 एक मध्येच अशी गोष्ट आहे की ते सांगतो मी. 1911 एक ब्राह्मण आणि वैष्णव अशी एक सभा भरली होती. तर ते खूप मोठा प्रचार करायला जायचे. तिथे त्यांना सभामध्ये अध्यक्ष बनवलं होतं सभेमध्ये. ब्राह्मणांचे इतके सुंदर गुण त्यांनी वर्णन केले, तर ब्राह्मण लोक खूप खुश झाले. कोण ब्राह्मण? हेच जाती व्यवस्था, कास्ट गोस्वामी सगळे ते ब्राह्मण मस्त त्याने खुश झाले ते. आणि नंतर मग त्यांनी वैष्णवांच्या क्वालिटीज वर्णन केल्या, ते पण खूप सुंदरपणे वर्णन केलं. आणि मग ते सगळे लोक त्यांच्या फॉर झाले, म्हणजे अरे वा किती छान आहे, मस्त ब्राह्मणांना किती छान म्हटले, आणि आपल्या आणि वैष्णव पण म्हटले आपल्याला किती छान म्हटलं. आणि मग त्यांनी त्याच्यातला भेद सुरुवात केला सांगायला, आणि इतका जबरदस्त तो भेद सांगितला त्यांनी की त्यांनी दर्शवून दिलं की हे ब्राह्मण म्हणजे जाती व्यवस्था, हे जे ब्राह्मण आहेत ते किती नीच आहेत, किती म्हणजे घाणेरड्या प्रकारचे लोक आहेत. आणि त्यावेळेस त्यांना म्हणजे राग पण येईना, आता काय करणार ना, छान क्वालिटी आधी बोलल्या, त्यांच्या बाजूने होते ते, म्हणजे त्यांना काही करताही आलं नाही. तर त्यावेळेस इतकं त्यांनी जबरदस्त दिलं होतं ते प्रवचन की, आणि एवढी मोठी गर्दी झालेली होती की त्यांना
म्हणजे प्रत्येकजण त्यांच्या पाया पडायला येत होते सगळेजण, की त्यांचं चरणाची धूळ घ्यायला येत होते सगळेजण. तर पोलीस किंवा त्यावेळेस जे बंदोबस्त होता त्यावेळेस असा बंदोबस्त होता, पोलिसांचा एक वेगळा वेळ असतो बंदोबस्त करण्याचा. तर ते म्हटले की तुम्ही एक काम करा, बादल्या आणा पाण्याच्या, त्याच्यात तुम्ही पाय टाका आणि ते पाणी सगळ्यांच्या अंगावर टाका, नाही तर प्रत्येक जण इथे तुमची चरणाची धूळ आली तर खूप प्रॉब्लेम होईल. तर तसं नाही पाहिजे म्हणून त्यांनी अशी सोय काढली होती की ते बादलीत पाय बुडवायचे. त्यांना नाही पाहिजे होतं असं, पण ते आता तशी व्यवस्था होती म्हणून त्यांनी पाय बुडवायचे आणि ते बादलीवर पाणी असं सगळ्यांच्या अंगावर टाकायचे आणि मग लोक निघून जायचे. म्हणजे ती गर्दी कंट्रोलमध्ये, क्राऊड कंट्रोल व्हावं म्हणून ते पोलिसांनी काढलेला वेळ होता. तर अशीच तीच सभा जी आहे त्या ब्राह्मणांना आता कळलं की अरे हा खूप डेंजर व्यक्ती आहे ब्राह्मणांना म्हणजे आपली जाती व्यवस्था जी आहे ती हा डायरेक्ट फोडायला निघाला आहे, तर हे चालणार नाही आपल्याला. मग 1912 पण अशीच एक भरली एक सभा. तर त्यावेळेस त्यांनी बोलवलं, पण त्यांना अध्यक्षस्थान काही दिलं नाही त्यांनी आणि तुम्ही काही बोलायचं नाही, फक्त बसा. तर त्यांना ते राग आला. ते म्हटलं की नाही मला बोलायला नाही. मग त्यांनी सरळ 4 दिवसाचं ते पूर्ण वर्ग होता तो सभाचा, तर ते 4 दिवस त्यांनी पूर्ण फास्टिंग केलं. मी अन्नाचा एक कण सुद्धा खाणार नाही. इतकी ऑस्टॅरिटी खूप त्यांना आवडायची. म्हणजे ते म्हणायचे की नाही मला हे पटलं नाही, मला बोलू देत नाही म्हणजे संपलं. मी 4 दिवस पूर्ण उपाशी राहिले. ते इतके स्ट्रिक्ट फॉलो होते ते. तर आणि म्हणजे ते बघितलं ना, इथे सुद्धा त्यांचा सिद्धांत किंवा एकदम स्ट्रिक्ट फॉलोअर होते ते. म्हणजे तुम्ही जे सिद्धांत आहे ते मांडू देत नाही. म्हणजे ते मग मागे घ्यायचे. मी उपवास पकडतो मागे घ्यायचे, पण प्रभुपाद तसे नव्हते. प्रभुपाद कधीच मागे घ्यायचे नाही, माघार नाही घ्यायचे. हा ठीक आहे, त्याच्या कलेने त्याला समजवायचं हळूहळू, पण त्याला भक्त बनवायचं काही करून तुम्ही. म्हणजे प्रभुपादांची ही कला होती. 1895 साली त्यांनी ते नंतर ॲस्ट्रॉनॉमी पूर्ण सोडून दिलं. मग त्रिपुरा महाराजांकडे जॉब वगैरे ते झालं. नंतर एक टर्निंग पॉईंट आला त्यांच्या जीवनात 1898 ते 1902 साली. त्याच्यामध्ये काय झालं की त्यांनी गौरकिशोरदास बाबाजी महाराजांकडून त्यांनी संन्यास घेतला. 3 वर्ष त्यांना अप्रोच केलं. त्यांनी पुन्हा ते त्यांना भेटत होते की मला संन्यास द्या वगैरे. पण काय झालं की गौरकिशोरदास बाबाजी महाराज गेले, म्हणजे संन्यास नाही मिळाला ना, इनिशिएशन मिळालं होतं, संन्यास नाही मिळालं. आणि भक्ती विनोद ठाकूर पण. त्यामुळे त्यांनी जेव्हा बघितलं बाहेर की अरे मला संन्यास दीक्षा देण्यासाठी इथे एकही पात्र व्यक्ती नाही, कारण त्यांनी ते खूप हुशार होतं ना, तर इथे एकही पात्र व्यक्ती नाही म्हणून त्यांनी स्वतःच संन्यास घेतला. मी स्वतःच संन्यास घेतो जसं ते असे गुरु आहेत. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं जे 10 वर्ष नामजप वगैरे वगैरे या गोष्टी केल्या. म्हणजे त्यावेळेस ते दीक्षा जेव्हा घेतली त्यांनी स्वतःहून, तर ते 31 वर्षाचे होते. 31 वर्षाचे. आणि 1914-15 त्यांनी संन्यास दीक्षा घेतली स्वतः. आणि त्यावेळेस त्यांचे वडील पण गेले नंतर. आणि मग त्यांना ना थोडा टर्निंग पॉईंट काय आला त्यांच्या जीवनात की ते सगळे गेल्यानंतर त्यांना असं एकटेपणा वाटायला लागला की मी एकटाच आहे आता, असं म्हणजे थोडे खिन्न झाले ते असे. अशा परिस्थितीत मी आता काय करायला पाहिजे, माझे दीक्षागुरू किंवा माझे वडील हे सगळं कोणीच नाही राहिलं. पण त्यांनी जेव्हा त्यांच्या वडिलांनी हे जे आपण म्हणतो ना गौडीय मठ त्यांनी स्थापन केले संन्यासनंतर. गौडीय मठ त्यांनी भरपूर 64 गौडीय मठ भारतभर ते फिरले, प्रचार केला आणि त्यांनी 64 गौडीय मठ स्थापन केले. या गौडीय मठाला आधी काय नाव होतं, त्यांच्या वडिलांनी भक्तिविनोद ठाकूरांनी जेव्हा चालू केलं होतं, याला नाव होतं विश्व वैष्णव राजसभा, असं नाव होतं, विश्व वैष्णव राजसभा. त्याच्यामध्ये विश्व हा शब्द होता. भक्तिविनोद ठाकूरांनी चालू केलेलं, म्हणजे त्यांची विजन काय होती की विश्व वैष्णव राजसभा. आणि त्यांनाच यांनी गौडीय मठ म्हणून त्यांनी नाव दिलं नंतर. तर म्हणजे तिथूनच त्यांना माहिती होतं की आपल्या वडिलांची इच्छा आहे की विश्वात प्रचार झाला पाहिजे वैष्णविझमचा, भक्तीचा. तर ते जेव्हा असा प्रचार करायला निघायचे ना, तर ते काय करायचे, तर ते एक एक्झिबिशन लावायचे, असे एक्झिबिशन किंवा ते म्हणा डायरोमा शो किंवा असं काही काही वगैरे. तर भक्तीचा प्रचार करण्यासाठी आपण कसं आता बुक मॅरेथॉन चालू आहे आपला, तर बुकचं एक स्टॉल लावून येतो वगैरे कुठेतरी असं कॉर्नरला जिथे जास्त लोक जमतात वगैरे अशा. तर त्यांचं प्रचार करण्याचं जे टेक्निक होतं ते एक वेगळ्या प्रकारे होतं. ते काय करायचे ना, 1 मैल बाय 1 मैल एवढी जागा अशी घ्यायची, मोठी भयंकर मोठी जागा त्यांना लागायची, 1 मैल बाय 1 मैल. आणि अशा ठिकाणी त्यांनी काय ना असं चक्र टाईप ते करायचे. सगळं आजूबाजू पहिला जो लेअर आहे बाहेरचा, ते इथं काय असायचं म्हणजे एखादा पिक्चर, त्यावेळेस एखादा सिनेमा, नाटकं किंवा असे गाण्यांचं काही प्रोग्राम,
अगदी म्हणजे आजच्या जमान्यात म्हटलं तर तमाशा किंवा असं म्हणजे सगळ्या गोष्टी लावायचे. आता म्हणणार आहे प्रचार करायचा आहे हे काय, सगळ्या मटेरियल भौतिक गोष्टींचं भरपूर स्टॉल लागायचे असे आजूबाजूला. त्याच्यानंतर दुसरा एक लेअर होता, दुसरा एक भाग होता, तिथं ते ना 4 संप्रदायाचे, 4ही संप्रदाय आहेत, त्यांचे एक एक स्टॉल, म्हणजे त्यांचे स्टॉल लागायचे. 4 संप्रदायांच्या पलीकडे दुसरं स्टॉल नसायचं, तो दुसऱ्या लेअरमध्ये दुसरा भाग. आणि मग एकदम सेंटरला त्यांचे स्टॉल असायचे. म्हणजे काय ना, त्यांचं एक माइंड होतं की लोकांना कळू देत हे भौतिक जग कसं आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे सगळं बघून या तुम्ही, काय आहे कुठे तुम्हाला आनंद मिळतोय, कुठे नको वाटतंय, कुठे दुःख होतंय, हे सगळं बघा. त्यानंतर 4 संप्रदायात या, संप्रदाय काय सांगतात त्याची शिक्षा घ्या, आणि मग सगळं झालं या माझ्याजवळ बसा. मी तुम्हाला भक्ती सांगतो, शुद्ध भक्ती, भगवंताच्या प्रति शुद्ध भक्ती. आणि मग तिथे ते हरे कृष्ण महामंत्राचा जप शिकवायचे लोकांना. तर एकदम म्हणून हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ते नाम जप आणि वैष्णविझम ह्या सगळ्या गोष्टी भगवत भक्तीचा प्रचार जो आहे तो त्या सेंटरला करायचे. तर त्यांचं ते असं टेक्निक होतं त्यांना, म्हणजे ते दाखवायचे. म्हणजे आपण बघतो ना की चैतन्य महाप्रभूंनी पण आपले जे त्यांचे जे अष्टकम आहे त्याच्यामध्ये पण 4 संप्रदायातून 2-2 श्लोक, म्हणजे त्यांनी त्या संप्रदायाची क्वालिटी एक्झिबिट करणारं ती जी गोष्टी आहे ती त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे 2-2 श्लोक 4 संप्रदायातून घेऊन त्यांनी अष्टकम बनवलं चैतन्य महाप्रभू. तर तसं हे 4 संप्रदायाला पण ते प्रेझेंट करायचे आणि मग भक्ती सगळ्या लोकांना शिकवायचे. आणि असं हे 1931 मध्ये त्यांनी केलं होतं हे. तर तो जो तिथे अगदी म्हणजे त्यांनी एक वर्णन केलं आहे, 2 मिनटं, की एक वर्णन केलं की तिथे बाहेर आहे ना ते जे सगळ्या मटेरियल गोष्टी होत्या त्या रिंगणात त्यांनी एक म्हणजे इतक्या स्तराला जाऊन ते करायचे की एक बाबा ठेवला होता, त्याला म्हणायचे ब्राह्मण बदाम बोंगा, ब्राह्मण बदाम बोंगा असं त्याला नाव होतं. म्हणजे एक ब्राह्मण होता आणि त्याला जी आपली गोवर्धन शिला आहे त्या शिलेने तो बदाम फोडायचा असा आणि मग खायचा. म्हणजे माझ्यासाठी ही शिला जी आहे ती काही एवढं विशेष नाही, गोवर्धन शिला ती माझी काही एवढं विशेष हे नाही. गोवर्धन शिला किंवा आपण शालिग्राम म्हणतो तिला, शालिग्राम शिलेने तो, नाही तो खरं शालिग्राम नव्हता, असे तशाच टाईपचा एक दगड होता आणि तो बदाम फोडायचा असा आणि तो खायचा असा, सगळ्या लोकांना आणायचा, हे बघा ही शालिग्राम शिला. आणि तो ब्राह्मण होता, प्रॉपर ब्राह्मण थ्रेड असा ब्राह्मण बसले आणि तो बदाम, तर त्याला त्या जे काउंटरला आहे ते बनायचे ब्राह्मण बदाम बोंगा, म्हणजे भंगा बोगा असं. तर ते जे आहे त्याच्यामध्ये एक स्टोरी होती, उपदेश उपाख्यांमध्ये ही स्टोरी होती, म्हणून त्यांनी ती स्टोरी पण इथे मांडली होती ब्राह्मण बदाम बोंगाची. तर ह्या ब्राह्मण लोकांनी, म्हणजे कोण, हेच आपले जाती ब्राह्मण, त्यांनी खूप मोठं ऑब्जेक्शन घेतलं त्यांच्यावर. कारण तू ब्राह्मण दाखवला तिथे, म्हणजे इतका लोभी किंवा इतका विचित्र व्यक्ती, कारण तो असं जेव्हा करतो त्याला लोक पैसे द्यायचे ना, अरे याला शालिग्राम शिला सुद्धा काही विशेष नाही, म्हणजे केवढा मोठा ब्राह्मण आहे, पण लोक त्याला पैसे द्यायचे. तर त्या वेळेच्या त्या ब्राह्मणांनी त्यांच्यावर केस केली, भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज, की तुम्ही असं दाखवू शकत नाही, तुम्ही चुकीचं दाखवलंय. तर त्यांनी केस केली कोर्टात. तर ती कशी केस केली की ते हुशार होते, खूप इंटेलिजंट होते, त्यांनी केस फक्त ब्राह्मणांचं असं दाखवलं असं नाही केलं. त्यांनी केस करताना कोर्टात असं सांगितलं की वैष्णव सुद्धा असे असतात, म्हणजे वैष्णव सुद्धा असे लोभी असतात, तुम्ही ब्राह्मण का दाखवला तिथे, ब्राह्मण बदाम फोडताना, वैष्णव सुद्धा असतात भरपूर की जे लोभी असतात. मग भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज म्हटलं ठीक आहे, मला काय प्रिन्सिपल पाहिजे फक्त ना. मग त्यांनी पुढच्या वर्षी, म्हणजे जेव्हा 1932 साली तसा जेव्हा प्रोग्राम भरला की पुढच्या दिवशी, महिनाभर चालायचं ना ते, पुढच्या दिवशी त्यांनी काय केलं ना की अरे अशी केस झाली का, मग त्यांनी म्हणे एक काम करते, ब्राह्मणाला ना वैष्णव तिलक लावा. त्यांनी तिलक लावला आणि ते ब्राह्मण जेव्हा बघायला आले 4-5 दिवस, अरे हा तो वैष्णव आहे आता. म्हणजे त्यांना केस मागे घ्यायला लागली. म्हणजे आपण म्हणणार की वैष्णव का दाखवलं मग त्यांनी आता शालिग्राम शिलेला, किती अपमान होतोय किंवा बदाम फोडतोय. त्यांना काय होतं की प्रिन्सिपल महत्वाचा होता. असे सिद्धांत सरस्वती ना, ते असे ते म्हणत होते अरे माझी तुमच्याविषयी तक्रार नाही आहे काही, मला तुमच्याशी काही घेणं नाही, सिद्धांत महत्वाचा आहे की शालिग्राम शिलेने तो बदाम फोडतोय, हा सिद्धांत चुकीचा आहे, तर मला सिद्धांत लोकांना शिकवायचा आहे, मला तुमच्याशी काही घेणं नाही. तेव्हा ते ब्राह्मण लोक खुश झाले, याने वैष्णव सुद्धा दाखवला. तर त्यांना म्हणजे जिथून कुठून ऑपोजिशन आलं ना की ते तिथे जस्ट क्विट करून टाकायचं. आणि अशा प्रकारे 1936 साली 31 डिसेंबरला
तर ती आजची तिथी येते. इट्स टुडे 19 डिसेंबर. तर आजची तिथी म्हणजे 31 डिसेंबर 1936 साली ते निघून गेलं. म्हणजे शॉर्टकट सांगितलं आहे सगळ्यांनी. तर आपण जनरली समजू शकणार नाही हे जे महान आचार्य यांच्या जीवनशैली आणि यांच्या पूर्ण जे जीवनचरित्र आहे. ठीक आहे, हरे कृष्ण. आता हे जे पुस्तक होतं म्हणजे हे जे नोट्स काढल्या होत्या किंवा हे लेक्चर त्यांनी प्रभूजींनी दिलं आहे, पण हे जे एक जस्ट संदर्भ सांगतो की हे प्रणव प्रभू नावाचे एक प्रभूजी आहेत, प्रणव प्रभू, त्यांचं एक बुक आहे, त्याच्यामधून त्यांनी हे बरंचसं घेतलं आहे. जसं भक्तिविकास महाराजांचं पण एक बुक आहे, भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज. तर आपल्याला याच्यातून एक शेवटचे 2 मिनटं की भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज जे इतके सिद्धांती होते ते, आणि म्हणून त्यांनी जे इन्स्ट्रक्शन्स दिल्या त्या प्रभुपादांनी संपूर्ण जशास तशा फॉलो केल्या. प्रभुपाद आजच्या सकाळच्या प्रवचनात सांगत होते की माझे जे गुरु महाराज आहे त्यांनी मला ॲक्च्युली हे जे ट्रान्सलेशन, हे बुक्स आणि या प्रचारासाठी मला त्यांनी संन्यास म्हणजे माझं सगळं जीवन सोडून मला संन्यासासाठी त्यांनी भाग पाडलं आणि मला खूप आनंद झाला या गोष्टीचा. आणि मग ते प्रवचनातच सांगत होते की मी जेव्हा लहान होतो म्हणजे मी गुरूंकडे जेव्हा जायचं होतं, माझा एक मित्र होता आणि तो मला सांगत होता की असे असे उलटाडांगा जंक्शनच्या इथे एक गुरु आले, त्यांना भेटायला जायचं का. तर त्यावेळेस असे बरेच गुरु येतात असं मी त्यांना म्हणत होतो मित्राला की अरे असे खूप गुरु येतात आणि मग काय. तर त्याचं त्यावेळेस प्रभुपाद म्हणतात की मी जे आहे ना माझ्या सगळ्या फ्रेंड्समध्ये लीडर होतो, लीडर मानायचे मला माझे सगळे फ्रेंड्स. म्हणजे कुठली गोष्ट समजा आता काही आपण फॉर एक्झाम्पल हे घ्यायचं का रे, कुठेतरी गेलो आपण, हे घ्यायचं का, हे छान आहे वस्तू, मी सांगेल तोपर्यंत कोणी घेत नव्हतं. म्हणजे मी लीडर होतो, माझं मत शेवटचं असायचं, मी सांगेल तेच ते सगळे करणार असं प्रभुपाद म्हणायचं. तर म्हणून त्यांना ते घेऊन जायचं होतं भेटायला की तू बघ गुरु कसे आहेत, म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांना तू पारखून घे कसे आहेत हे, तू जर म्हटलं हे चांगले गुरु तर मग आम्ही पण फॉलो करू वगैरे वगैरे असं. म्हणजे असं त्यांना म्हणायचं होतं मित्रांना. म्हणून ते गेले होते आणि जेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज असे बसले होते त्यांनी दंडवत प्रणाम केला प्रभुपाद आणि त्यांच्या मित्रांनी. आणि जेव्हा उठले आणि त्यांनी लगेचच बघून सिद्धांत सरस्वती स्वामी म्हटले की तुम्ही खूप तरुण मुलं आहेत तर तुम्ही कृष्ण भक्तीचा इंग्लिशमधून प्रचार करा वगैरे. आणि हे पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी असं ओळखून की कोण किती म्हणजे. तर प्रभुपाद सांगत होते की मी कुठल्या फॅमिलीत जन्माला आलेलो, भक्ती सिद्धांत सरस्वती कुठल्या फॅमिलीत जन्माला आलेले, कुठल्या परिस्थितीत, पण कसं ते आमचं कनेक्शन झालं पहिल्या भेटीत. तर ते मी माझ्या हृदयात म्हणजे ते स्टेटमेंट ऐकून मी माझ्या हृदयात ती आज्ञा साठवून ठेवली होती आणि त्याच पहिल्या भेटीतच मी त्यांना माझा गुरु म्हणून मानलं होतं. हालाकी त्यांनी पुढे अजून बरेच वर्ष गेले. 28मध्ये ते पुन्हा भेटले होते 1928मध्ये 28मध्ये. ते परत प्रयागराज त्यांची फार्मसी होती मोठी आणि तिथे ते परत भेटले होते. मोठा कुंभमेळा भरला होता तिथे परत भेटले होते आणि तिथून ते जास्तीत जास्त गौडीय मठमध्ये जायला लागले. आणि प्रभुपाद तर त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स पूर्ण काटेकोरपणे फॉलो केल्या आणि त्या इन्स्ट्रक्शननुसार प्रभुपादांनी या सगळ्या बुक्सचे ट्रान्सलेशन केले. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आता आपण जो डिसेंबर महिना आहे बुक मॅरेथॉन महिना, तर आपण त्या बुक म्हणजे ते जे पुस्तक आहे त्यांचं जे वितरण करतो का, तर हे भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांनुसार की प्रत्येक घराघरात एक बुक असलं पाहिजे. म्हणजे पुढे त्यांना भविष्यवाणी की आता एक छोटंसं अजून एक एक्झाम्पल सांगतो की आता एक जगामध्ये असा एक एरिया आहे छोटासा की एक साधारण 10-15 हजार फक्त लोकवस्तीचा एरिया आहे. कसा की जिथे ती एक पर्टिक्युलर भाषा बोलली जाते, ती भाषा फक्त तिथेच बोलली जाते. तेवढे 10-15 हजार लोकच बोलतात ती भाषा, बाहेर कुठे ती भाषा नाहीच आहे पूर्ण जगभरात. तर आत्ता सध्या जस्ट म्हणजे ह्या 1-2 वर्षांमध्ये तर आता त्या भाषेमध्ये भगवद्गीता ट्रान्सलेट करायला घेतली एका प्रभूजींनी, तिथलाच जो व्यक्ती कोणी असतो ज्यांना प्रचार झाला त्या भाषेमध्ये भगवद्गीता त्यांनी ट्रान्सलेट करायला घेतली. तर ते सगळे म्हणजे काही विचारतायत बीबीटीला प्रश्न विचारतात की अरे फक्त 10-15 हजार लोकांची वस्ती आणि त्यांच्या भाषेमध्ये भगवद्गीता कशासाठी ट्रान्सलेट करायची ना. तर जाऊन किती भगवद्गीतेच्या प्रती जातील. 10-15 हजार लोकवस्तीमध्ये साधारण 200 भगवद्गीता खूप झाल्या, 200-500 भगवद्गीता. तर मग कशासाठी एवढं म्हणजे एवढं ट्रान्सलेशन करून ती भगवद्गीतेची प्रत कशासाठी छापायची वगैरे आता. तर त्याला उत्तर बीबीटीने काय दिलं आत्ता रिसेंटली की ते सांगत होते की प्रभुपादांची आज्ञा होती की या जगाच्या म्हणजे भूतलावर ज्या पण काही भाषा बोलल्या जातात त्या प्रत्येक बोली भाषेमध्ये भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन झालं पाहिजे. का,
तर त्याच्यामागे भविष्यवाणी अशी काही माहीत असते. म्हणजे असं एक फॉर एक्झाम्पल सांगेन, समजा यदा कदाचित तिसरं महायुद्ध झालं, तिसरं महायुद्ध झालं आणि संपूर्ण जग नष्ट झालं, हळूहळू सगळे मेलो आपण, म्हणजे पुढचे कोणीतरी किंवा आपण. तिसऱ्या महायुद्धामध्ये संपूर्ण जग नष्ट झालं, तर कुठेतरी समजा या लोकांच्या वस्तीमध्ये एक 4 लोक शिल्लक आहेत, जेणेकरून 4 लोक शिल्लक आणि त्यांच्या घरात जर एक भगवद्गीता मिळाली, सगळं नष्ट झालं, तर या भगवद्गीतेवरून तिथून प्रचार पुढे सुरुवात होईल. तर म्हणून त्या भाषेत देखील भगवद्गीता असली पाहिजे. तर हे BBTचं आन्सर होतं. तर म्हणून आपण या म्हणजे कुठल्याही बुकला प्रभुपादांच्या कुठल्याही बुकला आपण खूप लाईटली नाही घेतलेलं, ते पूर्णपणे वितरण झालं पाहिजे, प्रत्येक घरात केलं पाहिजे. ठीक आहे, थांबवतो मी. हरे कृष्ण.